येतो म्हणून. किती जागा आहे रे तुझी? तुम्ही त्याच्याशी बोलू नका. तुम्ही आमची बोलायचं आम्ही आहे ते बोलताय का तुम्हाला? तिथं कोर्टात मच बोलला तुझ्या बापाची जागा आहे का आणि याची आहे का त्याची आहे का? हो का? हॅलो हा गुंड आणून कारवाई करता काय असे सरकारी अधिकारी आहेत काय? येतो ना येतो 100%. नाही ते पुढचं आहे, बॅक साईडचं हे कंपाऊंड आधी होते मागचे, हे इथलं आता होत. टाकले त्याची ऑलरेडी त्याचं कंपाऊंड होतं. हे बांबू आहे ना ते खांब, हे त्याचं कंपाऊंड होतं. हे का होतं मग त्याची जागा जर पुढं होती त्यांनी पुढं कंपाऊंड मारायला पाहिजे ना. हे तर तुमच्या लक्षात आलं ना. हे कंपाऊंड त्याचं आधी होतं, त्यांनी नॅशनल हायवेच्या जागेमध्ये कंपाऊंड मारलं आणि आपलं जे अतिक्रमण आहे ना ते नॅशनल हायवे मध्ये, ते खाजगी जागेत नाही. आम्ही मान्य करतोय, आम्ही म्हणतो ना अतिक्रमण. मी लाईव्ह सांगतो. आम्ही ना अतिक्रमण आमचं कसं ते नॅशनल हायवे मध्ये. तुम्ही जे अहवाल दिला ना 380 म्हणजे ना 170 काढायचे सगळे. हे जे आहे ना हे सगळे बाजूचे हे सगळे काढायचे. बरोबर तुम्ही पण सगळं काढा ना. तुम्ही काय करायचं साहेब आम्ही सगळं केलं, अर्ज सगळ्यांना दिले. तुम्ही परत तेच म्हणणार तुम्ही सगळ्यांना सांगा. हा बोला. बाकीच्या अतिक्रमण तुम्ही म्हणता नाही जागा नॅशनल हायवेची आहे. नॅशनल हायवेची जागा असली तर आम्ही त्याच्यात करणार नाही. हे सिद्धच झाले 22/11 सिद्ध झालेलं आहे. तुम्ही कागदोपत्री खोटे साक्ष पुरावे तयार केले सगळे. ते म्हणता नाही तुम्ही म्हणता नॅशनल ते इथं पाहिजे. तुम्ही मोजणी करून सिद्ध करायची की आमची जागा आहे की नाही आहे. नाही जागा सिद्ध झाली 22.5. ऐका ना ते आता ही त्यांची 2 मिनिटं त्यांनी नोटीस त्यांनी माप लावून गेलेले आहे ते. खांब आहे ते अतिक्रमण मध्ये ते काढून घ्यायत. ती नोटीस खोटी होती का? नाही ते काढले ना ते. कोणते काम काढले? हे सगळे 60 पर्यंत काढायचे. त्यांची जमीन भूसंपादित किती झालेली आहे काय हे सगळे. तुमचं म्हणणं तुम्ही पत्रावर केला का महसूल विभागाने? साहेबाचा आदेश झालाय ना. आदेश अपील केलं त्यांनी. अपील केलं ना. अपील आहे, तुम्ही पोच घ्या त्यांची. नाही त्यांच्याकडे वकिलाकडे नाही, असं वकिलाला बोलवा ना तुम्ही तुमचे. भास्कर साहेब तुम्ही त्यांना जे ऐका ना कागद दाखवा ना. अपील केलेलं आहे 23ला वकिलांनीच केलेलं आहे. त्यांच्याकडेच ते कागदपत्र आहे. नंबर द्या त्यांना, फोन करा वकिलांना तुमच्या. परत घ्या त्यांना परत द्या परत द्या त्यांना. अपील केलंय कसून कळलं? नाही, केलेलं आहे ते अपील. आता आम्हाला कागद लागेल ना कसं बरं केलं सर, देतो. period ते of आलं. आहे. कुठला? 60 दिवस. अजून 60 दिवसाचा पिरियड आहे. 7 दिवस असतो आणि अपील period. किती? अपील period तर आहे ना. काढायला नाही अपील करायला 60 दिवसांचा कालावधी असतो. मग आताशी 29 दिवस झाले. तुमच्या वकिलांना बोलवा थोडा वेळ. हा येतील ते. हा ठीक आहे. बोलवा तिथं. मी तुम्हाला कागदपत्र सगळे तिथं हजर करतो. तुम्ही NHI ला काही संपर्क केला होता? पत्रव्यवहार केला होता का? आम्ही त्यांना फोन केला त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस दिली. NHI म्हणते आमची प्रॉपर्टी. NHI ने आम्हाला सांगितलं 11 पॉईंट हे बघ NHI चे जे पत्र जे आहे ना माझी तक्रार अशी आहे 22/11/2022 ला 22 पॉईंट होतं. मग आज कसं काय त्यांचं 11 झालं? नॅशनल हे जे आहे ना हे पत्र कधी त्यांचं तुम्ही वरिष्ठांचे आदेश मानताय का? वरिष्ठांच्या आम्हाला सगळे 22 पॉईंट आमचं काय ना. काय म्हणतोय कागदावर ऐका ना, ऐका एक मिनिट मॅडम, ऐका. तुम्ही तलाठी बरोबर, तुम्ही म्हणता कागदावर चालतो बरोबर आहे का नाही? तुम्ही मला सांगा हा नॅशनल हायवे ओके याच्यापासून किती मीटर पर्यंत ऐका ना त्यांनी दिले मान्य मला. हे किती बघा किती मीटर दिले ना, त्यांनी? बघा ना मग. साहेब असं पण पत्र आमच्याकडे 22.5 हे सगळे माझ्याकडे आहे. त्यांना बोला ना कसं काय बोला? आम्ही आमचं काढतोय, त्यांना कसं काय बोला? ऐका ना, गेला मला काय म्हणायचं येऊ दे का? हायवेची तहसीलदार साहेबांनी कोर्टात बोलायला पाहिजे होतं त्यांना. ऐका ना, त्यांना पण ठेवा. आणि इकडे जास्त आहे का? आणि तुम्ही तुमची ऐका कागद ना, काढा. त्यांना फोन केला. नॅशनल हायवेची आपल्या पुढे जागा कमी झाली बाकी काही जास्त आहे का? हा तसंच काय झालंय. म्हणले? हो, ते आता मुंबईला नॅशनल गेला. हायवेची जागी आपल्या टपरीपाशी कमी झाली आणि नॅशनल हायवेच्या हद्द इकडे जास्त आहे. असं आहे का? ते काय आपल्याला माहित नाही. हा, त्यांना ते नाही सांगता येत. किती मीटर आहे? मध्यापासून किती मीटर आहे? साहेब साफ आदेश खोटा झालेला आहे. त्यांना बोलू द्या. ऐका तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला वरून दबाव आहे. काय ऐका ना, असेल आपण- तर आम्ही तुमची आणि आमची भांडणं आपण नाही. appeal करणार तुम्ही आहे. कायद्याने चाला. तुम्ही कायद्याने चाला, पेपरवर चाला. कागदारी सांगतो. कदम साहेब तुमचे किती मीटर आहे मध्यापासून सांगा. हे बघा त्यामुळे नॅशनल ऑर्डर हायवेची जी ऑर्डर आहे ना त्याच्यात म्हटलंय 22.58 11.25 मीटर ऑदर इधर दोन्ही साईडला. आणि त्यांची ऑर्डर अशी आहे रोड 11.25 मीटर म्हणताय. 11. रस्त्याच्या मध्यापासून. नोटीस दाखवा नोटीस किती मीटर म्हणले. नाही ते मोजून गेलेत ना 22.5. हे काय माप टाकले? नागरीचं मग जे आता नेमकं खरं काय झालं? पुढे घेऊन या. कोणाचा? शहरी नागरीचं जे आर पुढे हाय दिलाय त्या तहसीलदारांना दिलाय तुम्ही सगळा. online इथं नाही त्यांना तहसीलदारांना दिलाय सगळं. त्यांना सांगितलं नॅशनल हायवे
सीमेची माणसं लागतील आम्हाला. नाही नाही, आपण तेच चतुर्सीमेचे माणसं तुम्ही बोलवा. फोन केले आम्ही पण काही बघितल्याशिवाय ओके, काही गोष्टी करणार नाही. अतिक्रमण काढून आम्हाला आनंद आहे. आम्ही तिथं मॅडम तुम्ही फक्त आदेश नाही, देऊन ते म्हणतात अतिक्रमण मध्येच आहे, पण NH याचं म्हणणं काय आहे? हे अतिक्रमण आहे, पण त्यांचं म्हणणं आहे का राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50च्या आत याच्यामध्ये आहोत. तिथं आतमध्ये कागदपत्र आहेत टपरीत. तू पहिली जिथं मम्मी आता हद्द कोणाची आहे? तिथं जा ना. कोणी कोण अधिकारी कोण होते? अधिकारी कोण होते? अधिकारी कोण होते? अधिकारी कोण होते? ही ऑर्डर आहे. नाही अधिकारी कोण होते तुम्हाला ऑर्डर देणारे? असे 100 हे फोटो आहे ना सर, 170 अतिक्रमणाचे फोटो दिलेत मी. अहो, त्याच्याशी काय त्यांनाच आपलं- त्यांनाच दिलेले. नाही घेणं. मग असे घेणं नाही म्हणजे पगार यांचा घेता का तुम्ही? घेणं नाही म्हणजे कसं काय? नियमात बोला, मी तुम्हाला बोललो. पगार कोणाचा घेता तुम्ही? तुम्हाला बोलताय का? 100 मी सांग मला तुम्ही पगार देत नाही, ते पगार देते त्याच्यावर नियमात मग बोला. कसे आले? आम्ही तहसीलदार साहेबांकडून असे आलो आहे. आम्ही 100 त्यांच्याकडून आणि तुमच्याकडून आलेलो नाही. तुम्ही आम्ही कोणाकडून? काय दलाल म्हणून काही इथं आलेलो नाही. आम्हाला तहसीलदार साहेबाचा आदेश ते जे आहे. कोर्टात- आम्हाला पगार ते देत नाही, तुम्ही देत हा नाही. मग पगाराचं मग आमचं तुम्ही बोलू नका. बा तहसीलदार साहेब, तुम्हीच होते साहेब इथे. मी सोडलं. काय तुम्ही बोललो होते ना. आम्ही सोडलं ना. मग सर काय म्हटलं होते? कट करेल. मग कट केलं मग तोपर्यंत सरकारी जागा होती. आता लगेच यांची झाली का? वकिलाकडे नियमातच बोलतोय. नियमातच बोला. मी जरी वकील नसलो ना तर कायद्याच्या मागे बोलत नाही, कायद्याच्या पुढे बोलत नाही. आम्ही तुझं रोपण सोडायला सत्य होते. नाही नाही ऐका. आम्हीच होतो ना. तुम्हीच त्यावेळेस होते, पण सर. त्यावेळेस पण नियमातच चालत होतं. तहसीलदारच्या कोर्टामध्ये तो म्हणतो तुझ्या बापाची जागा आहे का, तुझी मालकीची जागा आहे का? नका त्यांना हा? ऐका. हो, अधिकाऱ्यांना नका बोलू. अधिकारी बोललं तर- पत्र येतं, वकील येत आहेत. त्यानंतर 170 मी त्यांना ते सांगितलं. मला काय त्याला फोन कर. सर तुमचे नाही बाकी बोलणं काय? हे online